जय महाराष्ट्र, मी शैलजा जोगल बुलेटिनची सुरुवात करते एका महत्त्वाच्या बातमीने। पुलवामा हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सध्या वाढताना दिसतोय। भारताचे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यामध्ये असल्याने हा तणाव शिगेला पोहोचलेला दिसतोय। आज दिवसभरात नेमक्या काय महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारत पाकिस्तानमध्ये तणाव शिगेला पोहोचलेला आहे आणि आतापर्यंतच्या घडामोडी आपण बघतोय। अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडने जैश ए मोहम्मद आणि म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सुरक्षा परिषदेमध्ये मांडला गेलेला आहे। तर पाकच्या हद्दीत भारताने पाडलेल्या F-16 विमानाचे फोटो आणि व्हिडिओ जारी करण्यात आले आहेत। विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताचे सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मात्र अभिनंदनच्या सुटकेसाठी कुठलीही तडजोड करणार नाही असं भारताकडून स्पष्ट करण्यात आलंय। पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने अभिनंदनच्या सुटकेसाठी अधिकृत प्रस्ताव आल्याचं मान्य केलंय। त्यावरती चर्चा सुरू असल्याचे संकेत त्यांच्याकडून देण्यात आलेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांकडून एक चांगली बातमी येणार असल्याचं व्हिएतनाम इथं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधलाय। संध्याकाळी 5 वाजता तिन्ही लष्करी दलाच्या प्रमुखांची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात होईल। तर पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याची तयारी दाखवलेली आहे। भारताने चर्चा केल्यास पाक त्या पायलटला सोडेल अशी भूमिका पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी मांडल्याचा दावा पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी केलाय। पण भारताने आता आणखी आक्रमक भूमिका घेत काउन्सिलर एक्सेस न घेता भारतीय पायलटला पाकने लगेचच सोडून देण्याची मागणी केली आहे अशी माहिती सूत्रांजवळून समोर येते। तसंच यापुढे चर्चा करण्यापूर्वी पाकने आधी दहशतवादाबाबत ठोस पावले उचलावीत अशी भूमिका पुन्हा एकदा भारताने घेतलेली दिसते। तर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका करावी यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत। भारताने काल पाकिस्तानचे उपउच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना बोलावून घेतलं आणि विंग कमांडर अभिनंदन यांची तातडीने सुटका करावी अशी मागणी केली आहे। बालाकोटमध्ये हवाई कारवाई करताना भारताने जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य केलं होतं। मात्र पाकिस्तानने भारताच्या लष्करी ठिकाणावरती हल्ला केल्याचं भारताने पाकिस्तानच्या लक्षात आणून दिलंय। याचवेळी पाकिस्तानने मागणी केल्याप्रमाणे पाकच्या उपउच्चायुक्तांना पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक डोसियर सोपवण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यात जैशच्या सहभागाचे पुरावे देण्यात आले आहेत। पाकमधल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी शिबिराचे तपशील सुद्धा पाकिस्तानला देण्यात आलेले आहेत। जखमी अवस्थेतल्या अभिनंदन यांचे व्हिडिओ काढून जिनिव्हा कराराचं पाकिस्ताननं उल्लंघन केल्याचा आरोप भारतानं केलाय। आपण बघतोय पाकिस्तानने जिनिव्हा कराराचं उल्लंघन केल्याचा भारताने त्यांच्यावरती आरोप केलेला आहे। विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना बोलावून या ठिकाणी समज देण्यात आलेली आहे। पुलवामा हल्ल्यातील जैशच्या सहभागाचे पुरावे सुद्धा पाकिस्तानला या ठिकाणी सोपवण्यात आले आहेत।